दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर. दिल्ली येथील जंतर मंतरवर महान शास्त्रज्ञ व पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक तसेच अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध पेपर लीक प्रकरणांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज उल्हासनगर शहरात शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. देशभरात अनेक शहरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी या आंदोलनाला समर्थन दर्शविले. त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक येथे नागरिकांनी एकत्र येत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि पेपर लीकच्या घटनांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावेळी उपस्थितांनी संविधानिक मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. तसेच देशातील स्पर्धा परीक्षा पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक प्रवीण माळवे, पत्रकार शिवाजी मस्के, संजय खरात, जनार्दन ढगे, रामा हटकर, मनोज जगताप, बाळासाहेब अहिरे यांच्यासह विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्य मुंबई मराठी शिवाजी मस्केसह रवी राणे, उल्हासनगर. मी आवाहन करतो, कारण आज जे दिल्ली जंतर मंतर त्याची घटना घडत आहे आणि खरं म्हणजे हा जो लढा आहे तो सर्वसामान्य माणसापासून प्रत्येक भारतीयाचा आहे. पण काही जे आपले भारतीय आहेत स्वतःला भारतीय म्हणून समजतात, पण मला तर वाटतं मरण तर प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. पण फक्त घरात बसून जर तुम्ही मरत असतील तर तुमच्या मरणाचा काय उपयोग. आज आपल्या भारतात देशातच नव्हे तर संपूर्ण देशामधील प्रत्येक राज्यामध्ये जे पेपर फुटीचं प्रकरण चालू आहे, नीट असू द्या, JEE असू द्या, प्रत्येक जे परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा त्याच्यामधून विद्यार्थी घडत असतो. पण आपल्या देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे नीट पेपर फुटीचं प्रकरण चालू आहे त्याच्यावर हे सरकार काहीच बोलत नाही. सर्व सरकार मुग गिळून गप्प बसल्यात. आज आपल्या भारत देशामधील महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यात प्रत्येक गावागावामध्ये आज पालक वर्ग बिचारे मोलमजुरी करून आपल्या कष्टाची भाकर सोडून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलाबाळांना शिक्षण देतात. पण आज विद्यार्थी 10-10, 15-15, 18-18 तास मेहनत करून नीटची परीक्षेची तयारी करतात, JEE तयारी करतात. प्रत्येक परीक्षेची तयारी करून सुद्धा त्या बिचारांना गुण प्राप्त होत नाही. परंतु हे जे पैशाने माजलेले श्रीमंत आहेत यांचे जे लाटे सोटे जे बांधेगिरी आहेत त्या नेत्यांसंग, या नेत्यांनी त्यांच्याकडून लाखो कोटी रुपयाची उधळण करून त्यांचे ते फुकटचे त्यांना मार्क मिळतात. आणि आज तुम्ही बघू शकता, आज प्रत्येक ठिकाणी जर दवाखान्यामध्ये कोणी ऍडमिट होतो, एकदा त्याला ऍडमिट केला लगेच रुग्ण दगावतो. नाही तर ती सामान्य जनता बोंबलत बसते, आमचा रुग्ण दगावला कसा. याचा एकमेव कारण आहे तर ते जे डॉक्टर होतात ते पैसे देऊन डॉक्टर होतात. नीट सारखी जे एक्झाम आहे मेडिकल साठी लाखो कोटी रुपये देऊन ते जेव्हा डॉक्टर बनतात, मग मला सांगा आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या शहराला उच्च डिग्री प्राप्त केलेला डॉक्टर कसा मिळेल. आणि तशा डॉक्टरांना सपोर्ट करणारे सरकारमधीलच त्यांचे धागे दोरे बांधलेले आहेत, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. इतकेच नव्हे तर सोनम वांगचुक आज तुम्ही पाहू शकता, लडाख मधील एक अभियंता तो जवळपास 21 दिवस दिल्ली येथे जंतर मंतरवर त्यांनी अमरण उपोषण पुकारले. कुठेतरी सरकार घाबरत होती, कुठेतरी सरकारला वाटलं आता आम्हाला राजीनामा द्यावा लागेल, म्हणून सरकारने साध्या वेशामध्ये, डॉक्टरच्या वेशामध्ये पोलिसांना तिथं पाठवून त्या सोनम वांगचुक यांना उचलून नेलं आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. खरोखर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो का सर्वांनी जागृत व्हा, झोपून राहू नका. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना किती शिक्षण दिलं पण त्यांना कधीच यश प्राप्त होत नाही. कारण जोपर्यंत या भारत देशामधील जे सरकार आहे हे लाचखोर सरकार आहे आणि त्यांच्या पाया चाटणारे त्यांचे जे गुलाम आहेत ते पैसे देऊन आपल्या मुलाबाळांना ते चांगल्या खुर्चीवर पाठवतात, पण गरीबाचा विद्यार्थी कधीच पुढे जाणार नाही. म्हणून तुम्ही
याचा निषेध करणं एकदम गरजेचं आहे. आज आपल्याच प्रभागातील बाळासाहेब आयरे यांची मुलगी सुद्धा सायन्सला शिक्षण घेते, पण मी म्हणतो तिथं शिक्षण घेऊन काय फायदा? ती किती अभ्यास करू द्या, पण ती या झोपडपट्टीतून पुढे जाऊ शकत नाही. का? कारण अशा निर्लज्ज शासन, निर्लज्ज सरकार गरिबाचा कधीच विचार करत नाही. तरी आपण सर्वांनी मिळून या सोनम वांगचुक यांच्या जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे. भारत माता की संविधानाचा विजय असो. जिंदाबाद जिंदाबाद. विद्यार्थी आहे. आज आपण येथे एका महत्त्वाच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी एकत्र आलो आहोत. दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुकजी विद्यार्थ्यांच्या आणि देशातील तरुणांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करीत आहेत. आज शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. परीक्षा, पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहेत. सोनम वांगचुकजी यांच्या स्वार्थासाठी नाही तर देशातील विद्यार्थ्यांच्या, तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा फक्त एका व्यक्तीचा संघर्ष नाही, तर तो संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा संघर्ष आहे. आज दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. त्यांचं आंदोलन समर्थन देण्यासाठी आपण उल्हासनगरमध्ये एकत्र आलो आहोत. आज आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गप्पा बसणार नाही. आम्ही शिक्षणाच्या प्रश्नावर गप्पा बसणार नाही. आम्हाला पारदर्शक आणि न्याय शिक्षण व्यवस्था हवी आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणा हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. जय भीम, जय संविधान. भारत माता की भारत माता की. चेक गिवेरा म्हणून गेलेत. कुठलाही संघर्ष करताना तुम्ही एकतर घरामध्ये दबून मरा किंवा मैदानात लढून मरा. घरात मरण्यापेक्षा मैदानात लढून मेलेलं कधीही चांगलं. आज आपण बघतोय की परवाच झालेल्या दिल्ली येथील जंतर मंतरच्या उपोषणादरम्यान सोनम वांगचुक महान वैज्ञानिक ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि सैनिकांसाठी जे संशोधन करून विविध उपक्रम राबवलेले आहेत, अशा त्या महान वैज्ञानिकाला, भारताचा मान असलेल्या वैज्ञानिकाला दिल्ली पोलिसांनी अक्षरशः एखाद्या डेड बॉडीप्रमाणे चादरीमध्ये गुंडाळून लपेटून जोर जबरदस्तीने त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे. ही हुकुमशाही चाललेली आहे. या हुकुमशाहीच्या विरोधात आज संपूर्ण भारतामधून दिल्लीतील जंतर मंतर येथे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक जाऊन आंदोलन मूक मोर्चा संसद भवनावर करतायत. प्रश्न पडला आहे, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? खरोखरच दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, सामाजिक चळवळीचे प्रणेते उपोषणाला बसले आहेत. त्यासोबतच आमच्या महाराष्ट्रातील आमचे मराठी, आमचे बौद्ध बंधू दिपके हे सुद्धा उपोषणाला, अभिजित दिपके हे सुद्धा उपोषणाला बसले आहेत. आणि त्यांचा साधा प्रश्न आहे, त्यांचा एक साधा प्रश्न आहे, नीट पेपर फुटला आहे. आणि आपल्याला आत्ताच खरात साहेबांनी सांगितलं, कमीत कमी नीट पेपर 84 वेळा फुटलेला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागील पंधरवड्यामध्ये, मागच्या 15-1 दिवसापूर्वी UPSCचा पेपर फुटला होता. त्याच्यामधलं केंद्र पुन्हा येत होतं. मग भारत देशामध्ये असं का होतं? ही जी चळवळ सुरू केलेली आहे, विद्यार्थ्यांनी सुरू केलेली आहे. विद्यार्थ्यांना काय राजकारण वगैरे कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहे. आम्हालासुद्धा कुठल्या प्रकारे राजकारण वगैरे काय करायचं नाही. पण भारत देशामध्ये एक नीट पेपर फुटतो, UPSCचा पेपर फुटतो. मग आपलं सरकार करतं आहे काय? आपलं सरकार काय करतं आहे हाच आमचा विद्यार्थ्यांचा, तरुण कार्यकर्त्यांचा, वरिष्ठ नेत्यांचा एक सवाल आहे, एक प्रश्न आहे. संपूर्ण भारतभर, संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्याच अनुषंगानं आम्ही आमच्या उल्हासनगरमधून पॅनल क्रमांक 7मधून, त्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर असो, भैयासाहेब आंबेडकर नगर असो, गांधीनगर असो, गरीबनगर असो, आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते एक चांगलं एक आंदोलन आहे, विद्यार्थ्यांचं एक आंदोलन आहे, शैक्षणिक एक आंदोलन आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये एक भाग घेत आहोत. तरी आमची या सरकारला, या शासनाला नम्र विनंती आहे, जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, जो परीक्षेचा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर त्याची सोडवणूक करण्यात यावी, ही नम्र विनंती. जय हिंद, जय भारत. या भारत देशामध्ये हे जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्याबद्दल,
तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू आंदोलनाचा पारा चढत आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की हे आंदोलन आत्तापर्यंत जे भाजप सरकारच्या विरोधामध्येच आहे, कारण यांच्याच राज्यामध्ये पेपर फुटी होती.